आज मला एका गोष्टीने खूप रडवलं. आता ती गोष्ट कोणती ती सांगतेच पुढे, पण त्याआधी सकाळी उठल्या सगळ्यात आधी अंघोळ केली आणि ना हेअर वॉश केले होते, त्याच्यामुळे डोळे असे लाल लाल झाले होते आणि सोबतच झोपही झाली नव्हती, त्याच्यामुळे असे सुजल्यासारखे जरा दिसत होते मला. त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतलं. हे आवरेपर्यंत आरू उठतो, मग त्याचं आवरत स्वयंपाकाच्या तयारीला लागावं लागतं मला. त्याचा ब्रश करायचा, त्याला परत नाश्ता द्यायचा, त्यानंतर त्याचं स्कूलचं आवरायचं. एवढं सगळं आवरता माझी अशी धांदल उडते. आरुष बाप्पा जरा लेट जातात ऑफिसला, त्याच्यामुळे ते आवरू लागतात मला. मी एकटीच असल्यानं मला एवढा दमवतो ना, तो ऐकतच नाही कोणती गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीला त्याच्या मागे मागे करावं लागतं. सकाळचा एवढा पसारा होतो ना माझ्या किचनवरती, म्हणजे एकीकडे त्याचा टिफिन बनवायचा असतो, परत नाश्त्याला पण बनवायचं असतं, सोबतच त्याला खाऊ पण घालायचं असतं आणि ना टिफिनला त्याच्या आवडीचंच द्यायचं असतं. म्हणजे ना एखाद्या वेळेस त्याच्या ना आवडीचं दिलं ना तर मला धमकी देतो, मी नाही खाणार टिफिन म्हणून. एवढं अवघड आहे आमचं. तो स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर मला नाश्त्याला टाईम भेटतो, मग नाश्ता वगैरे करायचा आणि पुन्हा तयारीला लागायचं यांच्या टिफिनच्या. आणि ना एवढं मला त्या कांद्याने रडवलं ना, मला टोमॅटोची चटणी करायची होती आणि त्यासाठीच मी कांदा चिरत होते. कधी कधी असं होतं ना की नाही येत डोळ्याला पाणी, पण कधी कधी मुद्दामून एवढं डोळ्याला पाणी येतं ना, आणि त्यात मध्येच आज माझे डोळे जरा सुजल्यासारखे दिसत होते आणि त्यातून हा कांदा मला रडवत होता. तर चला असो, आता काय स्वयंपाक करायचं म्हटलं, या सगळ्या गोष्टी तर आल्याच. त्यानंतर पुन्हा स्वयंपाक केला, आरुषच्या पप्पांचा टिफिन पॅक केला आणि अशी असते माझी सकाळची धावपळ. ते ऑफिसला गेल्याच्या नंतर मग मला किचन आवरायचं, भांडी घासायची, कपडे धुवायची, फरशी पुसायची, ही सगळी कामे असतात. आरू स्कूलमधून यायच्या आधी ही सगळी कामं मला आवरावी लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आज आहे ना एक क्रिएटिव्हिटी केली होती. ती काय केली होती ते नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगतेच. आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग पाहायला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.